धन्यवाद. निलेश, तुला विनंती, तू सोबत राहा. बीडचे खासदार बजरंग सोनावणे सध्या आपल्यासोबत आहेत. सोनावणेजी, जी मागणी सातत्यानं केली गेली, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जावा, मुंडे राजीनामा देतायत, आपली पहिली प्रतिक्रिया? हे बघा, कालची जी घटना घडली ही घटना सर्व सबंध महाराष्ट्राला, देशाला, जगाला हळवळणारी आहे. या घटनेत कारण ह्याला सुद्धा उशीर एवढा का झाला हे कळत नाहीये. ही ज्या क्षणाला ही 9 डिसेंबरला घटना घडली त्याच्यानंतर अगदी 1 तासाच्या आत मी माध्यमाच्या येऊन बोललेलो आणि ही बोलल्याच्या नंतर माध्यमाने सुद्धा सर्व गोष्टीचं हे केलं. मग या गोष्टीला काल परवा 3 दिवसांनी राजीनामा ह्या विषयावर चर्चा चालली. आमच्या तोंडातून शब्द निघत नाहीत, एवढी वाईट कृत्य कालचे फोटो बघून झालेलं दिसतंय. आणि हे सगळं असताना सुद्धा का एवढा विषय होतोय? आज फक्त माध्यम पण आज सकाळपासून मी बघतोय, आज 7:30 वाजल्यापासून तुम्ही सगळी जण आणखी सर्व चालू आहे तुमचं की राजीनामा येणार आहे, देणार आहे, मंजूर होणार आहे, मागितलाय, दिलाय, द्यायला सांगितलं, हेच कवर. एकदा सांगा ना की राजीनामा मंजूर केला किंवा हकालपट्टी केली, हे का नाहीये? अरे शब्द सुद्धा फुटत नाहीत. एवढं वाईट कृत्य करून क्रूर हत्या केली, एवढं जर सगळं असताना सुद्धा यांना का यांच्या हृदयाला पाझर फुटत नाहीये की या सर्व मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे, पण अशाच पद्धतीने फाशी झाली पाहिजे. ज्या पद्धतीने यांनी मारलंय तशा पद्धतीने त्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे. कारण एवढं मानवतेला कुणाला बघावल ही जर वेळ त्यांच्यावर आली, त्यांना कुणाला तरी अधिकारी जे असतील, जे कुणी असेल, यांना सगळ्याला कुणी भाऊ असेल, कुणी मुलगा असेल, कुणाचा वडील असेल, अशा गोष्टी जर या सगळ्या गोष्टी केल्या तर धनंजय देशमुखला काय वाटत असेल, त्या मुलीला काय वाटत असेल, अरे त्या आमच्या बहिणीला ते काय वाटत असेल, महत्वाचं आई काय असेल, त्याचा विचार कुणी नाही करत. आणि असं का होतं या जगामध्ये? महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत आणि संतांच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हे असे नराधम कुठून जन्मलेत आणि यांच्या कुठून एवढी धमक येते, त्यांना कुठून एवढी मस्ती येते, त्यांना कोण प्रोटेक्ट करतंय? आणि हे प्रोटेक्ट करताना जागेवर सगळे विषय व्हायला पाहिजे होते. एवढा दिवस 100 दिवस लागते आणि लढा देण्यासाठी सत्तेतले आमदार असेल, सत्तेतले लोकप्रतिनिधी बरेच असतील, विरोधातले असेल, सर्व जनता असेल, गाव असेल, कुटुंब असेल, का अगदी एवढं लढतंय तेव्हा कुठंतरी या विषयाला काहीतरी होतं. एवढ्याला लढावं लागतंय. आणि मग मुख्यमंत्र्यांची पहिलीच भूमिका होती, कोणी माध्यम म्हणतोय, कुणी अजितदादाचं नाव घेतंय. आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. आम्हाला आमच्या या कुटुंबाला न्याय पाहिजे. या मारेकऱ्याला ज्यांनी सपोर्ट केलाय, या मारेकऱ्याला पळून जायला, या मारेकऱ्याला, या आरोपीला कुठं VIP ट्रीटमेंट द्यावी म्हणून कुणी दबाव करून दवाखान्यात कुणी फोन केला, जेलमध्ये फोन कुणी केला, जेल प्रशासनानं सुद्धा काल असं कळतंय ते फुटेज सुद्धा CCTV बंद केलेत. तर किती निर्लज्ज आहात तुम्ही. मी जेलला सुद्धा जाऊन भेट देणार आहे. या सगळ्या घटनेचे प्रत्येक बाबीची चौकशी व्हायला पाहिजे. कारण ज्या दिवशी कट रचला त्या दिवशीचे फुटेजमध्ये दिसत आहेत लोक 29 डिसेंबरला त्याच्यातले आणखी मोकाट फिरतायत. ज्या आरोपीने गाडी नेऊन जो आरोपी पळवले, ज्या गाडीमध्ये ज्या माणसानं ती माणूस मोकाट फिरतोय, ज्यांनी ब्लँकेट दिलाय ते मोकाट फिरतोय, ज्यांनी आवादा कंपनीला मारायचं त्या दिवशी ते माणसं सोबत असणारे मोकाट फिरतायत, ज्यांनी पोलीस यंत्रणेने ज्यांनी त्यांना साथ दिली हे सगळे मोकाट आहेत. आणि या सगळ्या पोलीस यंत्रणा या सर्वांवर आरोपपत्र दाखल झाले पाहिजे आणि यांना मोकोका लावला पाहिजे, यांना मध्ये टाकलं पाहिजे. मुख्यमंत्री महोदय, तुमच्याविषयी चांगलंच ऐकतो, खासदार व्हायच्या अगोदरपासून, खासदार झाल्यापासून, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना संवेदनशीलता जर असली तर आज त्या सर्व गोष्टीचा तुकडा पाडतील असं वाटतंय. आणि जर नाही पाळलाय तर यांच्यातून अपेक्षा करणं चुकीचं होईल. महाराष्ट्राच्या जनतेला एवढ्या बंपर मताधिक्यानं तुम्हाला निवडून देऊन काही उपयोग नाही असं म्हणावं लागेल. नाही, अत्यंत योग्य शब्दात तुम्ही तुमचा संताप व्यक्त केलाय. तुमच्याच भावना नाहीत, अख्ख्या महाराष्ट्राच्या भावना आहेत. पण फक्त मंत्रिपदाचा राजीनामा एवढी गोष्ट पुरेशी आहे? कारण का अंजली दमानियांची मागणी आहे, बडतर्फ केलं पाहिजे. मी तुम्हाला एक सांगतो, मी मंत्रिमंडळाचा राजीनामा मुख्यमंत्री होतो, पण आम्ही त्या ह्या मारलेल्या संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी, आम्हाला सर्व महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्यासाठी याच्यात इनोरा असणारा जर आरोपीला ज्यांनी साथ दिली, ह्यांनी सुद्धा फोन केले असेल, कुणी काय केलं, ज्यांनी साथ दिली त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. बिडतर नाही, या सर्वांना त्याच्या पलीकडे जाऊन जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराला फाशीच झाली पाहिजे आणि ती लवकर झाली पाहिजे असं म्हणणं. बजरंग सोनावणेजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि करुणा मुंडे सध्या आपल्यासोबत आहेत. करुणा,